राहुल गांधी हा मराठी म्हणीसारखा प्रकार झालाय। कोळसा जेवढा उगाळावा तेवढा तो काळाच असतो। खरं म्हणजे कोळशाबद्दल बोलायचं नाही, पण दुर्दैवानं काही गोष्टी समाजासमोर येणं गरजेचं असते ज्या कधीच मीडियामध्ये येत नाहीत, म्हणजे वृत्तमाध्यमामध्ये ज्या गोष्टी येत नाहीत त्या। आणि त्यातले दोन मुख्य विषय, एक आपण विषय परवा अमेरिकेतला त्याचा बघितला की तो कसा भारत विरोधी सगळ्या लॉबी बरोबर आपलं मीटिंग करतोय आणि त्यातनं त्याचा एजेंडा नेमका काय आहे याच्याबद्दल थोडीशी चर्चा केली। तसं आणखीन दोन विषय महत्वाचे राहुल गांधीच्या त्या अमेरिकेच्या व्हिजिट मधले आपल्या समोर येणं गरजेचं आहे। त्यातला महत्वाचा विषय म्हणजे त्यांचं तोडाफोडीचं राजकारण, म्हणजे फोडा आणि राज्य करा हे जे इंग्रजांचं धोरण होतं, हे इंग्रजांनी स्थापन केलेली काँग्रेस कशा पद्धतीने चालवती त्याचं एक उदाहरण त्यावेळेला अमेरिकेतल्या त्याच्या दौऱ्यामध्ये राहुल गांधीनं स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी विधान असं केलं की त्यांचा जो तथाकथित संघर्ष आहे इंडिया आघाडीचा, तो संघर्ष हा शिखांचं तुर्बान म्हणजे शिखांचा जो फेटा असतो, हा फेट्याचं संरक्षण करायसाठी आम्ही करतोय। आता वास्तविक हे म्हणायचं कारण काय होतं? काहीही नाही, पण शीख हे स्वतःला हिंदू धर्माच्यापासून काही शीख वेगळं मानतात आणि ती भावना त्यांची उद्दीपित करायची। कुणीकडनं जे मेनस्ट्रीम मध्ये हिंदू धर्माशी समन्वय साधून काम करणारा शीख समाज आहे, ह्या शीख समाजाला कुठंतरी तोडायचं ही त्यांची नीती तिथं पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवली। आपण जर शीख पंथाचा अभ्यास केला, आपण शीख धर्म म्हणतो मुळात ते चुकीचं आहे, कारण शीख हा पंथ आहे। शिखांचे पहिले गुरु नानक देव यांनी ज्या वेळेला काही सामाजिक कुरीतींच्या विरोधात प्रचार केला आणि त्यांनी त्यातनं काही गोष्टी सुरुवात केल्या, त्यावेळेला खरं म्हणजे शीख पंथाची स्थापना झालेली नव्हती। शीख पंथाची म्हणजे खालसा पंथ ज्याला आजकाल म्हणतात, त्या खालसा पंथाची स्थापना ही गुरु गोविंद सिंहांनी केलेली होती आणि गुरु गोविंद सिंहांनी खालसा पंथ स्थापन केला, तो हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या लढवय्यांचा पंथ असं त्याला त्यांनी नामाभिमान दिलेलं। 1.25 लाख से एक लढावा हे त्यांचं भरपूर प्रसिद्ध असं दोहा आहे। त्या पद्धतीनं हिंदू धर्माची सुरक्षा करण्यासाठी धर्मावर होणारी अतिक्रमण, कारण सगळी अतिक्रमण जी मुघलांची आणि अन्य यवनांची होती ती उत्तरेकडनं होत होती आणि त्याला एक भिंत तयार केली शीख पंथानं। आणि ह्या शीख पंथाला हिंदू धर्मापासून तोडायचं काम भिंद्रनवाले नावाच्या एका अतिरेक्याला मोठं करून इंदिरा गांधींनी सुरू केलं। आता भिंद्रनवाले गेला, त्याच्यानंतर बरीच वर्ष मध्यंतरी काय नव्हतं, पण अचानक कॅनडामध्ये आपल्याला माहित आहे की खलिस्तानवादी चळवळीला जास्त बळ मिळायला लागलं आणि त्याचं कारण कुठेतरी हेच आहे की काँग्रेसची ही जी तोडाफोडीची अलगाववादी नीती आहे, ह्याच्यामुळं खलिस्तानी चळवळ पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे। हा प्रकार त्यांनी ज्या पद्धतीनं बाहेर केला तसा देशाच्या अंतर्गतही त्यांनी केला, आणि तो म्हणजे जातनिहाय जनगणनेची मागणी करून। आता जातनिहाय जनगणना जर करायचीच होती तर 60 वर्ष 70 वर्ष काँग्रेस सरकारमध्ये असताना का नाही केली, असा एक स्वाभाविक प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडला पाहिजे। पण दुर्दैवानं आपण हे प्रश्नच विचारत नाही। जातनिहाय जनगणना करून काय करणार आहे? आरक्षणाचं 50% जे मर्यादा आहे ती तुम्हाला वाढवायची आहे का? तीही तुम्ही वाढवू शकला असता, तुमच्याकडे 5वी बहुमत होतं, त्यावेळेला तुम्ही ते केलं नाही, मागणी फक्त भाजपकडे करताय। असं करून जातीजातीत पंथात भेद निर्माण करणं आणि वातावरण कुलुषित करणं ही काँग्रेसची पहिल्यापासून नीती राहिलेली आहे आणि त्यांनी ती पुन्हा एकदा चालू ठेवलेल्याचा सबळ पुरावा हा राहुल गांधीच्या वक्तव्यातून आपल्याला मिळाला। दुसरा महत्वाचा विषय आहे, राहुल गांधीने एक वक्तव्य असं तिथं केलं की आरक्षण आम्ही योग्य वेळेला संपवू, ज्यावेळेला भारत फेअर स्टेट होईल असं त्याचं विधान आहे। आता भारत फेअर स्टेट आहे का नाही हे कोण ठरवणार? तर भारतातली जनता ठरवणार। भारतातल्या जनतेनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा निवडून दिलं, ते देशाचा झालेला विकास बघूनच निवडून दिलं। आज सर्वसामान्य माणूस म्हणजे भले तो काँग्रेसचा नेता जरी असला तरी त्याला माहिती आहे की गेल्या 60 वर्षात म्हणजे 2014 पूर्वी जी देशाची स्थिती आणि आत्ताची स्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलाय। आर्थिकदृष्ट्या देशाची घोडदौड जोरदार चालू आहे, पण त्यानं तिथं जाऊन जे विधान केलं ते इथं मात्र तो करत नाही। इथं म्हणताना असं तो म्हणतो गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला की भारतीय जनता पार्टी संविधान
मोडून टाकायला चाललेली आहे. म्हणजे एका बाजूला लोकांची दिशाभूल करायची आणि दुसऱ्या बाजूला जे आपल्या पोटात आहे ते बाहेर गेल्यानंतर ओठावर आणायचं, ही काँग्रेसची दुहेरी नीती हा त्यांचा युवराज चालवतोय. त्यामुळे तो कोळसाच आहे, त्याला कितीही उगाळलं तरी त्यातनं चांगलं काही निघणारच नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेनं ही काँग्रेसची आणि त्यांच्या युवराजाची नीती समजून घेऊन त्यांना खड्यासारखं बाजूला करणं गरजेचं आहे. तरच या भारतामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्याचा मार्ग सुकर होईल.